प्रथमेश परब फक्त अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से अमीर है, चले हवा आन दे, ह्याच्या पलीकडे पण मला काम करायचे. ही कट बोलून पुढचा डायलॉग घेते, कट बोलते. समज आता तू बोलते चुकली तर तिला कळतं एक मिनटं, मग ती परत तो डायलॉग घेते आणि ती कंटिन्यू करते. म्हणजे हा कॉन्फिडन्स येणं या वयात ही फार मोठी गोष्ट. बस ना एवढं. काय देशील आज खायला? अच्छा दिलं. ते दिलं होतं म्हणून मी बोललो जास्त. प्रथमेश दादाबद्दल जोक. मी कॉमेडी आहे. म्हणजे सिनेमा त्या प्रत्येक माणसाचा आहे ज्याचं फिलिंग त्याचा कुठला तरी जवळचा माणूस त्याला सोडून देवाघरी गेला आहे आणि तो त्याला आता कधीच भेटणार नाही. या जनरेशनमधला तुम्ही जर बघत असाल तर वेगवेगळ्या डिरेक्टर्स बरोबर काम करणारा मीच एक ॲक्टर आहे जो नवीन डिरेक्टर बरोबर काम करतो आणि कम्फर्टेबल असतो. म्हणजे जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा सटवाईसमोर आपल्याला ठेवलं जातं देवासमोर की बघ देवा आशीर्वाद दे. आणि जेव्हा माणूस जातो तेव्हासुद्धा देवा आमचा माणूस तुझ्यापर्यंत आलेला त्याच्या आत्म्याला शांती दे. मला वाटतं की देवाचं एक खूप मोठा बंगला असेल, त्याच्यामध्ये तो राहत असेल आणि बाकीचे जे देव असेल त्यांच्यासाठी त्यांनी रूम बनवले असतील. त्यातले बऱ्यापैकी सिनेमे रिलीज झालेलेच नाही आहेत. त्या निर्मात्यांना डोकं फोडून सांगत होतो मी की हे तुम्ही नका करू, मला आता ह्याच्या पुढचे पैसे देऊ नका. 10 दिवस शूटिंग झालं आहे ना तेवढेच पैसे द्या, पुढचे देऊ नका. आणि जेव्हा मी बघतो की महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमा चालत नाही, दुसरा कुठला तरी भाषेचा येऊन सिनेमा करोडो रुपये घेऊन जातो, तेव्हा वाईट वाटतं. नमस्कार, मटाकट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. गेल्या महिनाभर आपण एका सिनेमाची प्रचंड चर्चा ऐकतो आहे, तो म्हणजे मुपो देवाचं घर, मुक्काम पोस्ट देवाचं घर. तर हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे तो यासाठी कारण या सिनेमाचा मेन जो हिरो आहे किंवा मेन जी हिरोईन आहे ही बालकलाकार आहे आणि एखाद्या अत्यंत भावूक प्रश्नावर त्या मर्मावर हा बोट ठेवतो सिनेमा. तर त्यामुळे आज संपूर्ण सिनेमाची टीम आज आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे मठाच्या कार्यालयामध्ये. आपण सर्वांचं स्वागत करूया मठाच्या प्रथेनुसार गणपती बाप्पा देऊन. मी समीर सरांना विनंती करतो की त्यांनी सर्व टीमचं स्वागत करावं. हां हा स्पेशल आहे बरं का गणपती बाप्पा. मंगेश देसाई प्रवीण सरांना विनंती करतो की त्यांनी मंगेश सरांचं स्वागत करावं. धन्यवाद. मोरया गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. गप्पांना सुरुवात करताना मी निर्मात्यापासून सुरुवात करेन, सादरकर्त्यापासून. सिनेमाचं नाव आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर. तर या नावामधलं जे मुक्काम पोस्ट आहे ते तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि का महत्त्वाचं आहे? मुक्काम पोस्ट संभाजीनगरनंतर मला आपलंसं करणारं कोण आहे तर मुक्काम पोस्ट ठाणे. आणि मुक्काम पोस्ट ठाण्याने माझ्या करिअरची सुरुवात झालेली आहे. कारण धर्मवीर 1 ची सुरुवातसुद्धा मुक्काम पोस्ट ठाणेच होतं. धर्मवीर 2 सुद्धा मुक्काम पोस्ट ठाणेच होतं. आणि देवाचं घरसुद्धा मुक्काम पोस्टच आहे. मुक्काम पोस्ट माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ते का त्यामागचं आणखी कारण काय? त्याच्यामागचं कारण सांगतो की जेव्हा मी संभाजीनगरवरनं 1994 साली इकडे आलो, ठाण्यामध्ये राहायला आलो, तेव्हा माझं मुंबईमध्ये किंवा ठाण्यात कोणीच नव्हतं. म्हणजे एकही माझा मित्र नव्हता. वडिलांनी 2000 रुपये दिले आणि म्हणाले हे 2000 रुपये माझ्याकडनं तुला, आता तू तुझं करिअर कसं डेव्हलप करायचं, कसं घडवायचं तू ठरव. आणि ते 2000 रुपये घेऊन मी मुंबईमध्ये आलो. सुरुवातीच्या काळात मी राहत होतो आमदार निवासला साधारणतः 1.5 वर्ष. मग त्याच्यानंतर मी शिफ्ट झालो घाटकोपरला. एका 1 रूम किचनमध्ये आम्ही 6-7 जणं राहायचो. आणि अचानकपणे एक दिवस असं झालं की मी संभाजीनगरवरनं घाटकोपरच्या रूमवर आलो. सकाळी दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय घरात कोणीच नाही. सगळे ती रूम सोडून निघून गेले होते. माझी फक्त एक बॅग तिथे ठेवलेली होती आणि माझी एक गादी तिथे ठेवलेली होती. आता प्रश्न मला पडला की आता जायचं कुठे. आणि तेव्हा मी एक ऑलरेडी एक प्रोफेशनल नाटक केलं होतं, दुसऱ्याची तालीम सुरू होणार होती. आणि माझे मामा ठाण्यामध्ये राहायचे. ऑलरेडी मला मामाने ऑफर दिली होती की तू माझ्याकडे राहायला ये, पण मित्रप्रेम आड आलं आणि मी म्हटलं मी एकटा नाही येणार, माझे मित्रसुद्धा घरी राहायला येतील. आणि ते म्हणले नाही, मित्रांची व्यवस्था मी नाही करू शकत, तुझी एकट्याची व्यवस्था करू शकतो. आणि आता असं झालं की आता पर्याय नव्हता म्हणून मी ठाण्यामध्ये त्या मामांच्या घरी राहायला गेलो.
माझं मुक्काम पोस्ट संभाजीनगर ही शिक्षणभूमी होती, पण त्याच्यानंतर तर मुक्काम पोस्ट ठाणे ही माझी कर्मभूमी झाली. आणि मुक्काम पोस्ट ठाण्याने मला जे दिलं आहे ते मला असं वाटतं की कोणाचं काहीही नसताना एखाद्या व्यक्तीला जे मिळतं, प्रेम, सगळ्याच गोष्टी, त्या सगळ्या मला ठाण्याने दिल्या. त्यामुळे मला मुक्काम पोस्ट हे फार महत्त्वाचं वाटतं. संजय, यापूर्वी खाडीबिस्किट सिनेमा लिहिला होता, संजय दादाने दिग्दर्शित केला. यावेळेला मुक्काम पोस्ट देवाचं घर सिनेमा लिहिलाच आणि तो दिग्दर्शितही तू केलास. या दोघांचा समान धागायचे बालकला किंवा बालविश्व तुला का खुणावलं नेमकं, त्यामागचं कारण काय? ह्याच्या अगोदर मी एक पहिला सिनेमा जो केला ॲज अ डिरेक्टर, मन कसुरी रे, सो ती सस्पेन्स लव्ह स्टोरी होती. आत्ता ते कनेक्शन आहे की खारी बिस्किट आणि हे, बट हा सिनेमा मला करायचा होता. म्हणजे खारी बिस्किटच्या वेळेस पण ही गोष्ट रेडी होती आणि असं काही ठरवलं नाही की लहान मुलांचे सिनेमे करायचे आहेत. ती गोष्ट सुचली आणि ती मॅच्युरिटीप्रमाणे डेव्हलप होत गेली आणि मग ठरलं की आपण हा सिनेमा करूया. इनफॅक्ट मन कस्तुरीच्या अगोदरच हा सिनेमा मला करायचा होता, बट तो नाही करता आला. आणि त्यावेळेस असं होतं की आपण लव्ह स्टोरी वगैरे काहीतरी करूया. बट आता मला असं वाटतं की हा सिनेमा अगोदर करायला हवा होता, कारण एवढा मलाच करताना एवढी मजा आली आहे. आणि मी जो लिहिला होता तो आता पडद्यावरती दिसतोय आणि ते माझ्यापेक्षा मंगेश सर आणि प्रोड्युसरकडून ती पावती मिळते, मला ती जास्त आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. पण खारी बिस्किटच्या जेव्हा ते त्या मुलीचं भावविश्व होतं, त्या मुलीचं किंवा त्या भावंडांचं, यावेळेला जिजाचं एक भावविश्व क्रिएट केलं आहेस तू, तर त्याची नाळ तुझ्या बालपणीतली पाहिलेल्या अनुभवांशी आजूबाजू ती कशी जोडली गेली? जिजाची नाळ तर डेफिनेटली, कारण हा सिनेमा 96च्या काळात घडतो आणि मी 90चा आहे. सो माझ्या वेळेस मी बघितलेलं DDLJ हिट झालेला, DDLJ. त्यानंतर पत्र मी बघितलेलं. मला कोणी पत्र नाही पाठवलं, पण माझ्या घरी पत्र यायचे, आजी आजोबा पाठवायचे, मग पूर्ण फॅमिली बसून ते पत्र वाचायचे, तो माहोल बघितलेला. किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावाला जायचो, सुट्ट्या पडल्या की पहिलं गावाला पळायचो. सो ते गाव आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्ता खूप मिस करतोय. सो सिनेमातली आजी असेल, सरपंच असेल, ते सगळे कॅरेक्टर मी माझ्या गावात बघितलेत, ते मी जगलेत. किंवा पोस्टमन काका, जो आमच्या गावात एक पोस्टमन होता, जो मुंबईवरून पत्र गेलं की आजी आजोबांना वाचून दाखवायचा, किंवा तो तिथून लँडलाईनवरून फोन करून द्यायचा की असं असं आहे. त्याचं एवढं फॅमिली कनेक्शन होतं त्या पोस्टमनचं आमच्यासोबत. सो ते कॅरेक्टर मी जगलेत आणि मला खूप इच्छा होती की मला एक 90sचा सिनेमा करायचा आहे. त्याच्यामुळे तू बघशील तर म्युझिक पण थोडंसं मेलोडीवाला आहे 90sचं. जिजा नेमकी कशी असेल तुम्हाला? म्हणजे अशी गोड आहे आणि छान आहे. तुला जिजा कशी वाटली? खूप छान वाटली. तू सगळं दिग्दर्शक जे सांगायचं तुला की हे करायचं आहे, ते करायचं, ते करू नको, किंवा जिजा अशी आहे, तिचा स्वभाव असा आहे आणि मायराचा एक स्वभाव वेगळा आहे, ते कसं तू मॅनेज करायचीस? नाही म्हणजे असं आता संकेत सरांनी मला असं हे केलेलं की मायरा जर का ह्याच्यामध्ये तू तुझं पण करू शकते किंवा पाहिजे तर तू हे पण करू शकते, तसं मंगेश सर पण मला सांगायचे. पण मला त्रास द्यायची ना खूप खूप अजिबात त्रास दिलेला नाही मायराने, अजिबात त्रास नाही. लहान मुलं खरं तर म्हणजे माझा पण अनुभव आहे. मी एक लहान मुलींबरोबर एक फिल्म केली होती, खेळ मांडला नावाची. त्या मुलीचे मूड आणि हे खूप स्विंग असायचे सगळे. पण मायराचं मी बघितलं ना, ती इतकी प्रोफेशनली काम करायची की करेक्ट त्या वेळेला ती यायची, करेक्ट वेळेला ती जेवायला जायची. आणि या मधल्या काळामध्ये कधीही तिचे मला नखरे दिसले नाहीत. मला झोपच येते, माझं अंगच दुखतं आहे, मला बरंच वाटत नाही, असं अजिबात नाही. म्हणजे मी एवढी प्रोफेशनल या वयातली मुलगी कधीच बघितली नाही. हे सगळं तुला कोणी शिकवलं? असं वागणं, हा आगाऊपणा. बाबांनी त्यांच्याकडे बघतो. म्हणजे अरे म्हणजे हे सगळं तुला चांगलं वागणं, वेळेवर येणं किंवा तुला प्रमोशनला कंटाळा येत नाही, हे तुला कोणी शिकवलं? आई बाबांनी. दादाला प्रश्न विचारू. जसं ती मगाशी बोलता म्हणाली की तू तुझा लूक आणि तुझं ते आणि सगळं, त्याला एक कॉमेडी बार्स पण आहे, हा. एक
गावातलं एक असतो की सगळीकडे गोल गोल फिरत असतो हो. सगळ्या, तसं एक कॅरेक्टर त्यात दिसतं. तर त्या कॅरेक्टरची सांगा नेमकं काय आहे ते कॅरेक्टर? कॅरेक्टर ॲक्च्युली लाडका दादा असतो ना प्रत्येकाचा, तसं ते आहे. आणि काही प्रॉब्लेम आला की तो आधी पहिला असतो आणि त्याला सगळं माहीत असतं. म्हणजे एक छोटासा सिक्वेन्स आहे त्यात एक आजी बिचारी मरायला टेकलेली असते आणि त्याला ती विचारते की तू देवाच्या घरी जात असशील तर ते बाहेर ते पोरगं आत पण जात नाही. म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे ते आत पण जात नाही, त्याला माहिती आहे परत येणारी, कारण 4 वेळा हिने गंडवलेलं आहे. तर तो एक म्हातारा बसलेला, तो म्हणतो तुम्हाला हवे असतील लाकडं तर आणून देतो, बोलतो तिला लागणार नाही तेवढा लवकर. सो इतकं ते ना काय म्हणूयात नॅचरली ब्युटिफुल असणारं कॅरेक्टर आहे. म्हणजे त्याला काही जरी त्याला एक शाहरुख खानचा तो फॅन आहे DDLJचं, त्याच्या दुकानावर तू बघशील तर DDLJचे पोस्टर लागलेले आहेत सर्वत्र, पण तरी ना ते नॅचरली खूप छान आहे. म्हणजे त्याचं संगीवर असणारं प्रेम, त्याचं आईवर त्याच्या बहिणीवर असणारं प्रेम. आता ते बहिणीची जी एक फ्रेंड आहे ती जिजा आहे आणि ते हे दोघं मिळून त्याला ब्लॅकमेल करत असतात. कशा तरी कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये दादा ह्यांना सापडतो आणि मग हे ब्लॅकमेल करायला सुरुवात करतात. सो मग आम्हाला हिला खाऊ मिळतो. सो ते ते त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, मला असं त्या इनोसन्समधनं आलेल्या गोष्टी आहेत आणि त्या खूप दिवसांनी मला पण असा इनोसन्स प्ले करायला मिळाला. कारण आत्ता मी काम करत असताना थोडंसं विचार करतो की हे मी आधी केलेलं नाही आहे तर ह्याच्यात नको करूया, मग ह्या सिनेमामध्ये मी हे केलेलं आहे तर आपण नको करूया. तर ह्या सिनेमात मी बिंदास सुटलेलो आहे आणि संकेत सरांनी खरं तर मला सोडायला म्हणजे संधी दिली आणि त्यांच्याकडे कदाचित ऑप्शन पण नव्हता मला असं वाटतं. नाही पण त्यांचं ना एक क्लिअर होतं की आपल्याला ना हे कॅरेक्टर जे आहे ना फक्त कॉमेडी नाही करायची या कॅरेक्टरची. या कॅरेक्टरमधनं त्या गावातल्या लोकांची जी व्यथा आहे, जे यंगस्टर्स असतात ना जनरली, ज्यांचं जे छोटंसं काय त्यांच्यात काय मांडता येईल, त्यांचा काय प्रॉब्लेम आपण काढू शकतो, सो तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यात मग हिची स्टोरी सुरू असते आणि मग हे आम्हाला ब्लॅकमेल करत असतात आणि त्याच्यातनं कशी स्टोरी पुढे जाते. आणि त्याच्यात पण मला असं वाटतं की कुस्ती खेळणं हा एक वेगळा स्वॅग माझ्या याच्यात आहे. म्हणजे मी पैलवानाच्या पोरीच्या प्रेमात पडलेलो आहे यावेळी. म्हणजे मी पैलवानाच्या पोरीच्या प्रेमात पडणं म्हणजे एक वेगळंच स्ट्रगल असेल माझ्या आयुष्यात. सो ते प्रेमासाठी कुस्ती खेळणं, ती माती अंगाला लावणं, तर मला वाटत नाही आता कोणी मला कुस्तीवीराचा रोल देईल कधीतरी तर मी माती लावून घेतली पाहिजे. तेवढी माती खाल्ली की नाही माहीत नाही, सर सांगतील. पण फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि मजेशीर कॅरेक्टर आहे. हा सिनेमा करत असताना मला बालक पालकची फार आठवण झाली की मी बालक पालकमध्ये छोटासा रोल होता, पण लोकांनी त्या रोलमुळे इतके लोक मला अजूनही म्हणजे काय जे माझे जे खूप असेल घट्ट फॅन आहेत, लॉयल फॅन्स आहेत, ते मला अजूनही विशू म्हणून ओळखतात. सो आय होप जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा गण्या म्हणून पण लोक ओळखतील. या 2025 या वर्षामध्ये रावगड मराठी सिनेमे आले, कमावमाई काही चालले काही नाही चालले, खूप अप्स अँड डाऊन्स मराठी सिनेमा आज बघतो. या सिनेमामध्ये तसा हिरो कोण नाही आहे. एक बाल कलाकार आहे की जो सगळ्यांना आकर्षित करते, तिने आकर्षित केलेला आहे, मालिका असेल किंवा सिनेमाच्या माध्यमातून असेल. असा सिनेमा ज्याला थेट चेहरा नाही आहे कोणत्या ग्लॅमरचा, तो पोचवणं आजच्या तारखेला आजूबाजूचं सगळं वातावरण बघता किती अवघड होऊन बसलं किंवा ते सोपं आहे. गंमत अशी आहे ना की आज या सिच्युएशनला कुठलाही सिनेमा पोहोचवणं हे अवघड आहे. कारण इतकी माध्यमं झाली आहेत, इतका आपल्यासमोर नवीन गोष्टी दर मिनिटाला येतात. म्हणजे आज आपण रील्स बघत असल्यामुळे दर 20 सेकंदामध्ये आपल्यासाठीचा विषय बदलतो. म्हणजे आपण कदाचित एका रीलमध्ये खूप इमोशनल असू तर पुढच्या रीलला आपण हसत असतो. इतकं फास्ट आपलं जग झालं आहे. असं असताना सगळ्यासाठीच अवघड आहे. या सिनेमाच्या बाबतीतली सगळ्यात मोठी प्लस पॉईंट होती ती म्हणजे ह्याची गोष्ट. मला वाटतं ना की एखादा पदार्थ उत्तम झाला तर तो शिजल्यानं त्याचा वास बाहेर जातो, त्याचा सुवास बाहेर जातो. या सिनेमाच्या बाबतीत ते आहे की ही भट्टी खूप छान जमली आहे, त्याच्यामुळे ना प्रमोशनसाठी खूप वेगळं काहीतरी करायचं आहे या विचारांनी तुम्ही करायला गेलात तर ते होऊ शकत नाही. पण मूळ गोष्ट उत्तम असल्यामुळे एक आणि साधेपणा होता. म्हणजे मला वाटतं ना की खूप सोपं, साधं असेल तर सांगणं सोपं जातं. त्याच्यामुळे गोष्ट इतकी साधी सोपी होती जी सांगणं सोपं गेलं. या सिनेमाला मला आवर्जून सांगायला आवडेल ना की ज्यावेळी मंगेशने ठरवलं की हे आपण रिलीज करायचं आहे, त्यावेळेला इंडस्ट्रीतून खूप उत्तम सपोर्ट मिळाला. म्हणजे प्रवीण तरडे आमचा मित्र, ज्यांनी सिनेमा पाहिला आणि तो म्हणाला मी आहे, तुम्ही सांगा काय करायचं. सो असे प्रत्येकजण तयार झाले. सुबोध भावे उभा राहिला, स्वप्नील जोशी तयार झाला. म्हणजे प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे आपण करूया की हे छान आहे. सो हे ना मी म्हटलं तसं की उत्तम पदार्थ झाल्यामुळे ते पोचवणं सोपं गेलं. चांगल्या वेगवेगळ्या आयडिया आल्या. पत्रलेखन, आपण खरंच माझ्यामध्ये शेवटची पिढी असू कदाचित की ज्यांनी पत्र लिहिलं असेल. कदाचित हे पाहणारा जो प्रेक्षक आहे तो नसेल सुद्धा ज्यांनी पाहिलेलं, पण
ती गंमत आहे. आणि म्हणून ना पत्र हा आपण त्यातला पहिला एक आपण हे ठेवलं की आपण सुरू करूया पत्रांपासून, की ज्याच्यामुळे पत्रलेखन सुरू झालं. अनेक सेलिब्रिटीजनी सोशल मीडियावरती पत्र लिहिली. आणि मायरा मला वाटतं ना की खूप मोठी ॲसेट आहे. म्हणजे तुमच्याकडे ना बऱ्याच वेळा असं होतं की कलाकार खूप आहेत, डिजिटल प्रेझेन्स खूप आहे, पण ते जे सांगू इच्छित आहेत ते लोकांना बघायचं आहे का? तर या सिनेमाच्या बाबतीत जे जिजाला म्हणायचं आहे किंवा जे मायराला म्हणायचं आहे ना ते लोकांना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे ते पोहोचतं आहे. सो हा एक खूप छोटा फरक आहे कुठल्याही सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत. आणि एक महत्त्वाचं असतं की प्रत्येक सिनेमानुसार ना आपल्याला प्रमोशनची लाईन ठरवावी लागेल. आपण सरधोपट करू शकत नाही की हा सिनेमा हा डिजिटलवरती प्रमोट करा, आपण न्यूज चॅनलला जाऊया, हे जुनं झालं. या सिनेमात आपण ती काळजी घेतली की जे गरजेचं आहे तेवढंच करूया आणि अगदी साधं सोपं ठेवलं आहे आपण की ज्याच्यामुळे ते पोहोचतं आहे आणि त्याचा रिस्पॉन्स आपल्याला चांगला मिळतो. संकेत, या सिनेमाचं कास्टिंग आलं जसं की पर्याय नव्हता मला घेण्याशिवाय, तसं प्रत्येकाच्या मला मुलीचं कास्टिंग, मायराचं कास्टिंग सांग ना, नेमकं कसं जुळून आलं, त्यांना कसं कन्व्हिन्स केलं किंवा काय नेमकं घडलं होतं? ॲक्च्युली ना एक चांगली गोष्ट होती, मला कोणाला कन्व्हिन्स करावं नाही लागलं या सिनेमासाठी. म्हणजे मंगेश सरांना गोष्ट ऐकवली. मंगेश सर मायरा सुरुवातीपासून होते. म्हणजे मायराचं कास्टिंग आम्ही ती जी सिरियल बघितलेली, मंगेश सरांनी सांगितलेलं की त्यांच्या स्टुडिओला तिथं सिरियलचं शूटिंग चालू होतं, तुझी माझी रेशीम तुझी माझी रेशीम गाठ. सो मायराने एक ऑडिशन दिलं आणि मला फक्त जसं मगाशी म्हणा लहान मुलांसोबत बरंच काम झालं आहे माझं, पण मला तरी भीती होती की लहान मुलांसोबत काम करायचं. पण आम्ही एक वर्कशॉपमध्ये मला असं झालं की नाही आपण जिंकलो आहे, ती एवढी हुशार आहे. सो तिचं कास्टिंग पण सहज झालं. मंगेश सरांनी स्क्रिप्ट ऐकलेली. मंगेश सरांचं कास्टिंग तर अगोदरपासून होतं. बाकी कल्याणीमुळे त्यांचं कास्टिंग ॲक्च्युली काय आलं ना, मी सगळ्यांना फोनवर गोष्ट ऐकवलेली, कोणाला भेटून स्क्रिप्ट पण ऐकवली नाही. तर ती गोष्टच एवढी गोड होती ना, तर सगळ्यांनी मला फोनवर सांगितलं की आम्ही फिल्म करतो आहे. प्रथमेशच्या बाबतीत मी एक सांगेल की प्रथमेश एवढ्या फिल्म करतो आहे, तो लीडमध्ये करतो आहे आणि त्याला हे कॅरेक्टर ऐकवताना मला थोडंसं असं होतं की तो करेल नाही करेल, कारण खूप मोठं कॅरेक्टर नाही आहे किंवा लीडमध्ये नाही आहे. बट त्याच्याशी मी फोनवरच बोललेलो की असं असं कॅरेक्टर आहे आणि अशी अशी गोष्ट आहे. तर त्यालाही असं होतं की मला ही गोष्ट खूप आवडली, तर मला ही फिल्म करायची आहे. त्याने स्क्रिप्ट कधी मागवली नाही, ऐकली नाही. सो एवढं सोपं झालं. उषा नाडकर्णी मॅमचं फक्त एक सांगेल की अगोदर एक वेगळं कास्टिंग होतं, पण अनफॉर्च्युनेटली डेट्स मॅच नाही झालं आणि मग ते नाही झालं. पण ते अगोदर वेगळं लिहिलं होतं थोडं. आणि आम्ही जेव्हा सेटवरती गेलो आणि आऊ जेव्हा आली सेटवरती, मग त्या पद्धतीने तिचे डायलॉग लिहिले गेले वेगळ्या पद्धतीने. ते कॅरेक्टर आता खूप छान झालं आहे, पण पहिल्यापेक्षा खूप मजा आली त्या कॅरेक्टरमध्ये. जेव्हा सिनेमा तुझ्याकडे घेऊन आला, वाचून लागला तर तू फक्त अभिनेता सिनेमाचा आणि नंतर ओव्हर ग्रेड ऑफ टेन त्याचं सादर करता आलास. पण अभिनेता असताना एक दिग्दर्शकांना तुझ्यावर अभिनेता म्हणून विश्वास दाखवणं तर तुझ्याकडे किती महत्त्वाचं होतं त्या क्षणाला? नाही, मुळात मला नेहमी असं वाटतं की जेव्हा एखादा दिग्दर्शक, तो नवा असो किंवा जुना असो, जेव्हा एखाद्या नटाला सिलेक्ट करतो तेव्हा त्या ॲक्टरमधले गुण अवगुण त्याला ते माहिती असतात. त्यांनी मला जेव्हा स्क्रिप्ट ऐकवलं तेव्हा मला असं वाटतं की त्याला हे माहिती होतं की मंगेश काय करेल, तो काय करू शकतो. आणि जेव्हा मी ह्या पोस्टमन ऐकला, आता जसं आम्ही कोणीच मेन कॅरेक्टरमध्ये नाही आहोत, आम्ही सगळे हिच्या सपोर्टिंग कॅरेक्टरमध्ये आहोत, पण हे सगळे कॅरेक्टर्स इतके महत्त्वाचे आहेत. म्हणजे पोस्टमनच्या माध्यमातून तिला जो संदेश आपल्या वडिलांना पाठवायचा आहे ते त्या पोस्टमनच्या माध्यमातून पाठवण्याचा प्रयत्न करते. आणि नुसता पोस्टमन तो संदेश घेऊन जाणारा नाही आहे, तर तिच्या फॅमिलीशी खूप असोसिएटेड आहे. तिच्या फॅमिलीचा एक मेजर प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा तो प्रयत्न करतो. आता कदाचित संकेतला असं वाटलं असेल हे कॅरेक्टर लिहिल्यानंतर की मंगेश हे या कॅरेक्टरला न्याय देऊ शकतो, म्हणून त्यांनी मला हे सांगितलं असेल. पण अख्खा सिनेमा बघितल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हा इतका गोड सिनेमा झाला आहे आणि फॅमिलीनी जाऊन बघावं. हे बघ, प्रत्येक सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळेला आपण हेच म्हणतो की हा सिनेमा फॅमिलीने जाऊन बघण्यासारखा आहे, कारण आपल्याला ते प्रमोशन करायचं आहे. पण हा सिनेमा बघत असताना मला हसू पण येत होतं, डोळ्यातनं आसू पण येत होते. आणि यातला एक मेजर सोशल आपण एक मुद्दा मांडलेला आहे, तो आजकाल तो फार पूर्वापार चालू आलेला आहे आणि आजही आहेच आहे, तो म्हणजे पेन्शनचा. म्हणजे आपल्याच माणसाचे पैसे मिळवण्यासाठी आपल्यालाच झगडावं लागतं, त्यासाठी आपल्याला ब्राईब द्यावी लागते, यासारखं दुर्दैव नाही. आणि एक छोटासा अंडरकरंट या सिनेमाच्या माध्यमातून तो टाकायचा प्रयत्न केला. बरं, माझा म्हणजे मी सोशली मला आवडतं अशा बऱ्याच गोष्टी
करायला. त्यामुळे मी असा विचार केला की हा सिनेमा एंटरटेनमेंट पण आहे, या एका गोड मुलीचा प्रगल्भ अभिनय लोकांसमोर आणण्याची ही संधी आहे आणि माझ्या माध्यमातून जर समजा ती झाली तर मला खूप आनंद होईल. आणि दुसरी गोष्ट सोशल अवेअरनेस, आणि म्हणून मी ठरवलं की हा सिनेमा आपण प्रेझेंट करूया साहिल मोशन आर्ट्सच्या बॅनरखाली. मायरा, इतकं सगळं तुझं कौतुक करतात, छान छान तुझ्याविषयी बोलतात, तुला काय करू काय नको हेही तुला वेळोवेळी सांगत असतात. तुझे मित्रमैत्रिणी तुझं कौतुक करतात, शाळेत जाताना तुझ्या शिक्षिका टीचर तुझं कौतुक करतात. तू नेमका असा त्याचा विचार काय करतेस, तुझ्या मनात काय सुरू असतं या सगळ्या वेळेला? म्हणजे मला एकदा अवॉर्ड मिळालेला, तर मॅमनी ते बघितलं. त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी स्कूलला गेलेली, तर मॅम बोलली की कॉंग्रॅच्युलेशन्स मायरा, आणि की सगळ्यांना क्लॅप करायला लावलं माझ्यासाठी. मी हे झालेलं की सगळे माझे फ्रेंड्स का माझ्यासाठी क्लॅप करत आहेत. तुझा स्वतःच आहे म्हणजे राईट फ्रॉम तू पहिल्या सिनेमापासून आपल्या आणि यापूर्वी एकांकिका विश्वामध्ये पण तेव्हापासून तुझ्या स्वतःचा एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग होता आहे आणि तू तसाच एक बांधली तुझे तुझे हार्डकोर फॅन आहेस. तू तुझा एक विशिष्ट बांधला गेलेला आहे. तू आजवर जे सिनेमे केलेस त्याचा प्रत्येक सिनेमामध्ये काही ना काहीतरी म्हणणं होतं. काही वेळेला ते भडक होते, काही वेळेला ते बोल्ड होते, पण काही ना काहीतरी अंडरलाईन सांगायचा तू प्रयत्न करतो तुझ्या सिनेमांमधून. तर अशा वेळेला जसं दादा म्हणाला की थेटमधली भूमिका नाही आहे, मुख्य भूमिका नाही आहे, ते एखादी साईड भूमिका सहाय्यक भूमिका आहे. तर तशी भूमिका स्वीकारणं किंवा इतर कोणताही सिनेमा स्वीकारणं तुझे निकष नेमके कसे असतात? नाही, मला असं नेहमी वाटतं की मला जे जे कॅरेक्टर्स मिळाले ते रायटर्स कॅरेक्टर होते, ते लेखकांनी लिहिलेले कॅरेक्टर्स होते. म्हणजे ॲज अ ॲक्टर म्हणून मला असं नेहमी काम करायला आवडेल की थोडंसं लेखकांनी सपोर्ट न केलेलं कॅरेक्टर जर आपण परफॉर्म केलं तर ते कसं लोकांपर्यंत पोचेल, मग ते कसं आपण पोचवू शकू. कारण तू जर बघितलंस राईट फ्रॉम बालक पालक, टाईमपास, टकाटक, हे माझे सगळे कॅरेक्टर्स जे आहेत ते वेल रिटन कॅरेक्टर आहेत. वेल परफॉर्म्ड आहेत का नाही त्याच्यावर वाद होऊ शकतो, कोणाला आवडू शकतं, कोणाला नाही आवडू शकतो, कोण त्याच्यावर म्हणू शकतं की नाही हे जरा बरं झालं असतं, हे चांगलं झालं असतं, हे वाईटच केलंस तू, असं तोंडावरही म्हणणारी माणसं आहेत मला. बट मला असं वाटतं, जसं मी डार्लिंग नावाचा एक सिनेमा केला होता बघ, त्या डार्लिंगमध्ये माझं कॅरेक्टर फार छोटं होतं. तुषार नावाचं माझं कॅरेक्टर होतं, तू जर फिल्म बघितली असेल तर त्या कॅरेक्टरमध्ये मला एकच सीन होता सर, शेवटचा सीन एकच होता. आणि ते मला माहीत होतं, आपल्याला ॲक्टर म्हणून आपण एक थोडेसे हरामी झालेलो असतो ना, थोडंसं आपल्याला माहीत असतं की हा सीन आपला आहे, हा सीन आपल्याला नीट करायचा आणि बाकी सगळं आपण नॉर्मल केलं तरी चालतं आहे. तर डार्लिंगमध्ये तो एकच सीन आहे शेवटचा, जो मला फार भावनिक वाटला होता आणि मला असं वाटलं की ही सॉलिड होईल. आणि त्याच्यात माझे डायलॉग्स पण नाही आहेत फार पूर्ण डार्लिंगमध्ये जर तू बघितलेस तर. मला त्या सीननंतर लोक जेव्हा ॲमेझॉनवर आता पिक्चर बघतात किंवा थिएटरमध्ये जाऊन जेव्हा पिक्चर बघायचं तेव्हा लोकांना तो सीन फार भावायचा आणि मला ते कौतुक वाटायचं की नाही बॉस, मी काहीतरी विदाऊट डायलॉग, कारण प्रथमेश परब फक्त अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से अमीर है, चले हवा आंदे, ह्याच्या पलीकडे पण मला काम करायचं आहे. आणि याच्या पलीकडे काम करायचं असेल तर मला असे कॅरेक्टर्स केले पाहिजेत आणि तरच मी ॲज अ ॲक्टर म्हणून वेगळा ठरीन, मला असं वाटतं. कारण मला बघ, मला लीडमध्ये जेव्हा घेतील लोक तेव्हा मला काय असे छान मला डायलॉग्स म्हणायलाच लागणार आहेत. मला माहिती आहे कमर्शियल पैसे लागलेले असतात, लोकांना कॉमेडी माझ्याकडनं अपेक्षितच आहे. फार कमी सिनेमे असतात, म्हणजे श्री गणेशासारखा आता सिनेमा आला होता, त्याच्यात फार कमी डायलॉग्स होते पण छान भूमिका होती. सो तशी काहीतरी भूमिका यातही आहे आणि त्याच्यात फन पण आहे, असं पण नाही की कॉमेडी नाही आहे, फन पण आहे. आणि विषय म्हणजे कथा तर एक नंबर आहे याची. सो त्याच्यामुळे मला असं कथेला नाही, म्हणजे आपण ॲक्च्युली एकांकिकामधले ना थोडंसं आपल्याला असतं की कथा कशी आहे रे, जरा सांग ना, जरा कथा कशी आहे, ते कॅरेक्टर वगैरे आपण डेव्हलप करू रे, पण ती कथा कशी आहे. सो ते कथेकडे बघून ना मला थोडंसं होतं आणि मग मला ते लक्षात नाही राहत की आपण ते लीड करतो आहे का, आपण सेकंड लीड करतो आहे का, तर ते फार मला मॅटर करत नाही आणि ते यापुढे पण नाही करणार मला असं वाटतं. कारण मला जर कथा आवडली तर मला वाटतं मी या जनरेशनमधला तुम्ही जर बघत असाल तर वेगवेगळ्या डिरेक्टर्सबरोबर काम करणारा मीच एक ॲक्टर आहे जो नवीन डिरेक्टरबरोबर काम करतो आणि कम्फर्टेबल असतो. मला काही त्याच्यात वाटत नाही की अरे असं कसं, मग हा विकला कसा जाईल, मग हा पोचेल कसा. मला असं वाटतं की आता माझी शिकायची स्टेज आहे आणि मी ते शिकतो आहे आणि हळू, कारण मी एकांकिकेत काम करत असताना फार कमी वर्ष काम केले, नाटक पण मी फार कमी केले. सो माझं सिनेमे प्रथमेश एवढे सिनेमे करतो, एवढे नंबर ऑफ सिनेमे का करतो, तर माझं ते शिकणं आहे. कारण मी ॲक्टिंगची प्रॅक्टिस कुठे करू, ॲक्टरला तर परफॉर्म करायला लागेल ना. सो ते माझं परफॉर्मिंग आर्ट पण आहे जे मला सिनेमा थ्रू सांगता पण येतं. आणि असे सिनेमे आल्यावर नाही म्हणता येत रे, म्हणजे फारच, म्हणजे कॅरेक्टर कसं आहे याच्यापेक्षा कथा कशी आहे हे फार महत्त्वाचं वाटतं मला नेहमी. बालकलाकारासोबत काम करणं, मायरासोबत काम करणं तुझा अनुभव कसा होता, काय
अरे डेंजर आहे बाबा ती, डेंजर आहे, खरंच डेंजर आहे. म्हणजे बालक पालकच्या वेळेस मी तर फर्स्ट का सेकंड इयरला होतो आणि मी थरथरायचो. मला कळायचं नाही, अरे महेश लिमे आपल्यासाठी रवी जाधव ॲक्शन म्हणतायत, आपलं ते काय होत असेल माझं. बरं अंबरदादा गणेशदादा होते म्हणून ते त्यावेळी बालक पालकच्या वेळेस ते मला सांगायचे सतत की असं बोला तसं बोला. हिला तसं काही करायला लागायचं नाही. म्हणजे ही ॲक्च्युली एवढी प्रो होती की आपल्याला थरथरवायची. म्हणजे ही ॲक्च्युली मला ॲक्च्युली थोडंसं असं असतं की स्वतःच आपण कट करून स्वतःच कसं समोर बोलू शकतो ना. म्हणजे आपण जर चुकलो तर आपण थांबून वन मोर असं करू शकतो. म्हणजे एकदा घेऊया का, रिक्वेस्ट करतो ना. ही कट बोलून पुढचा डायलॉग घेते, कट बोलते. समज आता तू बोलते चुकली तर तिला कळतं एक मिनटं, मग ती परत तो डायलॉग घेते आणि ती कंटिन्यू करते. म्हणजे हा कॉन्फिडन्स येणं या वयात ही फार मोठी गोष्ट आहे. बरं लुकसाठी आम्ही उभं नाही राहिलो तरी चालायचं. म्हणजे मला अजून कळत नाही लुक कुठे द्यायचा, कसं द्यायचा, कोणाला द्यायचा, ते तिला ते चालायचं. इव्हन मार्क दिला पण तिला चालत नाही, मार्क नका देऊ. हा मार्क नका देऊ, ती नॅचरली परफॉर्म करते. म्हणजे आता ती दुसरी त्यावेळी तर ती अजून लहान होती, 4च वर्षाची होती. सो ते आहे तिच्यात. आणि तिने ते म्हणजे ते मला असं वाटतं की तिच्यापेक्षा जास्त कौतुक मला आईबाबांचं करायचं तिच्या. कारण तिचे आईबाबा सतत तिला समजावत असतात. म्हणजे आता पण ती इंटरव्ह्यूमध्ये काही चुकीचं बोलली तर ते बाहेर घेऊन जातात, ही जरा वॉशरूमला घेऊन चालले असं म्हणून तिला बाहेर घेऊन जातात आणि मग तिला समजावतात. आणि ती म्हणजे आणि ती अप्रिशिएट पण करते या गोष्टी. एखादी जागा तू काढलीस, एखादा जोक तू केलास तर ती हसते पण, ती अप्रिशिएट करते. ती म्हणते अरे भारी होतं रे, मस्त होतं दादा. ते हे पण तिला कळतं. म्हणजे हा चांगला जोक आहे. बरं वाईट जोक केल्यावर पण ती हसते, असं नाही प्रथमेश दादाने केला तर हसूया जरासं असं म्हणून ती हसते. पण ते या वयात कळणं हे खूप मोठी गोष्ट. आणि मला ते अजूनही थोडं कळत नाही. सो तिला आता कळत आहे. सो भारी आहे ती, मस्त आहे. बस ना एवढं. काय देशील आज खायला? अच्छा दिलं, ते दिलं होतं म्हणून मी बोललो जास्त. तू काय ऍड करशील? काय म्हणाला? तिच्याविषयी तू आणखी काय ऍड करशील? तिचं सगळं वावर नाही, तिला खूप समज आहे. हे बघ काय, लहान मुलं काम करतच असतात आणि लहान मुलांचं आपण कौतुक करतच असतो की किती छान काम करतात. बालकलाकारासारखं काम करणं फार आता नाविन्य नाही राहिलं. इतक्या सिरियल्स आहेत, इतक्या फिल्म्स येत आहेत, पण बालकलाकारांनी प्रगल्भ अभिनय करणं हे फार कमी वेळा घडतं. आणि मला ते तिच्यात खूप दिसतं. बघ आपण कौतुक करतच असतो, म्हणजे कौतुक का करू नये, नवीन पिढी तयार होते ना. आपलं पण कोणीतरी कौतुक केलं म्हणून आपल्याला प्रोत्साहन मिळालं, आपण इथपर्यंत आलो. आपलं पण ते देणं आहे. पण माझं असं म्हणणं आहे, कौतुक करत असताना त्या मुलीचं कौतुक करावं का वाटतं मनापासनं, तर तिला नुसतं प्रोत्साहन नाही, तर तिच्यात ते आहे. तिला इतकी समज आहे ना. म्हणजे माझ्या आणि तिच्यात 2-3 सीन आहेत. एक इमोशनल सीन आहे, एक असा जनरल सीन आहे रस्त्यावरचा वगैरे. त्या प्रत्येक सीनला तिचा मूड माझ्या मूडनुसार होता. तिला सांगावं नाही लागायचं की बघा आता तू ते सिरियस डायलॉग आहे तर तुला पण नाही. ती त्याबरोबर मूड घेऊन जायची. आणि ही समज फार कमी लोकांना असते आणि त्यातली ती आहे. आणि प्रोफेशनल आहे, एकदम व्यावसायिक. तिला माहिती आहे आपल्याला इतके दिवस सिनेमाचं शूट आहे, इतक्या वाजता यायचं आहे, इतक्या वाजता जायचं आहे, आपल्याला हे जेवण मिळणार आहे, नो नखरे नथिंग. आईवडिलांनी पण तिला इतकं छान ग्रूम केलेलं आहे. उगाचच कुठेतरी जनरली हिरोईनचे आईबाबा किंवा लहान मुलाचे आईबाबा जास्त त्रासदायक असतात, पण इथे अजिबात नाही. म्हणजे ते पण इतके प्रोफेशनल आहेत की त्यांना माहिती आहे की आपली मुलगी काय करते. त्यामुळे असं फार कमी वेळा होतं आणि ते तिच्यात दिसतं मला. दोघांनी तुझं कौतुक केलं, प्रथमेश दादा, महेश दादा दोघांनी कौतुक केलं. तुला दोघांमधलं काय आवडतं? तिघांबद्दल सांगणार आहे मी. चालेल. प्रथमेश दादाबद्दल जोक, मी कॉमेडी आहे. म्हणजे मंगेश सरांसोबत मस्ती आणि सरांसोबत खेळणं. असं 3 गोष्टी. पण काय आवडतं तुला, आमच्यातलं काय आवडतं तुला? कारण तुम्ही ते जे मला आवडतं तेच तुम्ही करतात. व्हेरी गुड. संकेत दादा, जसं मगाशी मुलीला म्हणाला की त्या सिनेमामध्ये गंडातला लाईन एक सामाजिक विषय सुद्धा तू हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहेस.
तो विषय मोठ्यांसाठी, मोठ्या प्रेक्षकांसाठी आहे आणि तिचा जे भावविश्व आहे ते लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी. हा जो दोघांचा मिलाप आहे किंवा लहान मुलांना आकर्षित करते असे सिनेमे फारसे आज बनत नाहीत किंवा एखाद दुसरा वर्षाला एखादा बनत असतो. तर हा असे दोन्ही विषय एकत्र आणावे आणि नवीन प्रेक्षकांना जोडून घ्यावं, हा जो तुझा विचार होता त्याबाबत तुझं गणित काय होतं? मी एक फक्त इंटरफेअर सॉरी येस सर बोला. कल्पेश, हा सिनेमा ना लहान मुलांचा नाही आहे. नाही तेच म्हणून तो एक महत्त्वाचा सामाजिक विषय आणि लहान दोघांना एकत्र आणणे. नाही म्हणजे मला असं, म्हणजे मी तुझ्या प्रश्नाला क्रॉस नाही करत आहे, पण हा सिनेमा आहे ना, हा लहान मुलांचा नाहीच आहे मुळात. हा सिनेमा त्या प्रत्येक माणसाचा आहे ज्याचं फिलिंग, त्याचा कुठला तरी जवळचा माणूस त्याला सोडून देवाघरी गेला आहे आणि तो त्याला आता कधीच भेटणार नाही. म्हणजे गंमत बघ कशी आपल्या आयुष्याची, आपली सुरुवात देवाच्या घरापासून होते आणि आपला शेवट देवाच्या घरी होतो. म्हणजे जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा सटवाईसमोर आपल्याला ठेवलं जातं देवासमोर, की बघ देवा आशीर्वाद दे. आणि जेव्हा माणूस जातो तेव्हासुद्धा देवा आमचा माणूस तुझ्यापर्यंत आलेला, त्याच्या आत्म्याला शांती दे. म्हणजे लाईफची किती गंमत आहे बघ. आपण खरं तर खूप हल्ली असं झालं आहे आपलं की सगळं आम्ही करतो, आमच्याशिवाय म्हणजे आमच्या हातात आहे सगळं. पण माझं असं म्हणणं आहे, आपल्या हातात काहीच नाही. ज्यांनी सुरुवातच त्याच्यापासून करून दिली आणि शेवट त्याच्यापर्यंत दिलं, तर आपल्या हातात काय आहे? आणि प्रत्येक माणसाच्या फिलिंगला पुढे घेऊन जाणारा हा सिनेमा आहे. माध्यम ती आणि तिचे बाबा आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मुक्काम पोस्ट देवाचं घर हा सिनेमा त्या सगळ्यांनी बघायला पाहिजे, त्या सगळ्या फॅमिलीनी बघायला पाहिजे की ज्यांचं असोसिएशन कोणाशी तरी होतं आणि ते आज त्यांच्यात नाही आहेत. म्हणजे आई असणाऱ्यांनी पण बघायला पाहिजे की उद्या माझी आई जर देवाघरी गेली तर ती मला भेटणार नाही आहे, आज मी तिचा मुलगा म्हणून राहिलो पाहिजे. सेम वडिलांच्या बाबतीत पण आपण आजकाल हे खूप बघतो की इतकं असोसिएशन राहिलेलं नाही आहे, सगळे आयसोलेट व्हायला लागलेत हळूहळू, नकोसं वाटतं आहे सगळ्यांना. पण जेव्हा ते आपल्यापासून तुटतात तेव्हा त्यांचं महत्त्व आपल्याला कळतं. ते महत्त्व आधीच जर कळलं ना, तर मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यातले जे क्षण आहेत, जे काय राहिले 4, 5, 10 वर्ष, ते खूप छान जगता येतील. आणि म्हणून मला मुक्काम पोस्ट देवाचं घर हे फार मनाला लागणारा सिनेमा वाटतो. तू जे असं म्हणालास ना की कसा मिलाप केला वगैरे, ॲज अ डिरेक्टर किंवा रायटर म्हणून आहे ना, सुरुवातीला असं काही डोक्यात नसतं की आपल्याला कमर्शियल पण मांडायचं आहे किंवा आपल्याला काहीतरी सोशल इश्यू मांडायचा आहे आणि ही लहान मुलांची फिल्म नाही झाली पाहिजे, फक्त मोठ्यांची झाली पाहिजे. मला तरी पर्सनली असं वाटतं, म्हणजे जसं तू मगाशी म्हणालास खारी बिस्किट, म्हणजे खारी बिस्किट, मन कस्तुरी रे, किंवा आता हा सिनेमा मुक्काम पोस्ट देवाचं घर, मला एखादा सिनेमा करताना मला ना गोष्ट किती आवडते ना, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे पर्सनली माझ्यासाठी. म्हणजे मी सिरियल करत नाही ह्याच गोष्टीसाठी की मला आयुष्यात मोनोटोनी नको, की मला रोज एका सेटवरती जायला नको, सेम कॅरेक्टरवरती रोज काम करायला नको. म्हणून आपण सिनेमा करूया, हे माध्यम मी निवडलं आहे. सो सिनेमा करताना जर का मी सेम टाईपची सिनेमा करेल तर मग आयुष्यात परत तेच होणार आहे, माझ्या मोनोटोनीच येणार आहे. की मला आत्ताच परवा कोणतरी म्हणालं की एक होते, त्यांनी सिनेमा बघितला, अरे खूप छान झाला, इमोशनल आहे, तू इमोशनल सिनेमे कर. नाही, मला नाही करायचे आहेत आता, मी वेगळा सब्जेक्ट हँडल करेल. जसं खारी बिस्किट केला, तो लहान मुलांचा सब्जेक्ट होता पण त्याची गोष्ट वेगळी होती, ती स्वप्नांची गोष्ट होती. मुक्काम पोस्ट देवाचं घर ही गोष्ट वेगळी, एका लहान मुलीच्या आणि वडिलांच्या रिलेशनची गोष्ट आहे. मन कस्तुरी ही एक सस्पेन्स लव्ह स्टोरी होती. सो मला सिनेमा लिहिताना मी हे कुठलीच बाउंड्री नाही ठेवत की मी कमर्शियली लिहील, मग त्याच्या सोशल इश्यू आणेल आणि हे करेल. मी गोष्ट लिहितो, ती गोष्ट जोपर्यंत मला आवडत नाही तोपर्यंत मी समोरच्याला ऐकवायला जात नाही. हां, जेव्हा ती गोष्ट तयार होते, मी सिनेमा करतो, त्यानंतर मग आपल्याकडे एवढे एक्सपर्ट आहेत, ते ठरवतील तिला कमर्शियली कशी प्रेझेंट करायची. मी त्याच्यात नाही पडत, मला पडायचंही नाही आहे. माझं असं आहे की माझं टॅलेंट किंवा माझं स्किल सिनेमा बनवणं, मी ते करेल. मग त्यावेळेस मी हा नाही विचार करणार की ती कमर्शियल आहे की लहान मुलांची आहे, की आत्ता मी लहान मुलांची केली परत मोठ्या मुलांची करूया. मला गोष्ट आवडली की मी सिनेमा करणार. त्याच्यामुळे मी लिहिताना नाही ठरवलं. हां, बट ह्या सिनेमाच्या बाबतीत लिहून जेव्हा गोष्ट झाली ना, तेव्हा मला कळालं की हां, आपण सोशल इश्यू पण मांडतोय, कारण ते सब प्लॉट आहेत त्या सिनेमामध्ये. जसं सर पेन्शनचा एक प्लॉट म्हणाला, जो लिहिताना आपसूक आला, कारण आईचा एक प्रॉब्लेम आहे, जो तो प्रॉब्लेम मी सिनेमामध्ये जो प्रॉब्लेम आणला आहे तो सॉल्व पण मलाच करावा लागेल ॲज अ मेकर म्हणून. मला त्याचं सोल्युशन दाखवावं लागेल. तसे अजून बरेच प्रॉब्लेम आहेत, गावात सरपंच आहे, ती जागंदरीचा प्रॉब्लेम आहे किंवा अजून काही प्रॉब्लेम आहे.
सो ते लिहिताना कॅरेक्टर आले म्हणून ते प्रॉब्लेम आले. जसं सिनेमात लिहिताना प्रथमेशने वगैरे सांगितलं की त्याला ब्लॅकमेल करतात 2 पोरी तिला. सो ते कॅरेक्टर हवं होतं की पैसे त्यांना घ्यायचे. तर मग ते कॅरेक्टर पैसे घेणारं कोण असेल तर मग भाऊ असेल, मग भावाचं कॅरेक्टर आलं, मग DDLJ आला, मग शाहरुख खान आला, काजोल आली. सो असं ते लिहितानाच ते सगळं होतं. असं ठरवून नाही होत की आपण ते करूया, बट ते आता लिहिताना चांगलं वाटतं की हां आपल्याकडे सोशल इश्यू पण आपण मांडले त्याच्यामध्ये. मायरा, आपल्या सिनेमाचं नाव काय? देवाचं घर हा शब्द खूप वेळा तू ऐकलायस, कानावर तुझ्या पडलाय की जेव्हा सिनेमा चित्रित होतं तेव्हा पण आणि आता प्रमोशनच्या दरम्यान. तुला नेमकं देवाचं घर कसं दिसतं? मला वाटतं की देवाचं एक खूप मोठा बंगला असेल, त्याच्यामध्ये तो राहत असेल आणि बाकीचे जे देव असतील त्यांच्यासाठी त्यांनी रूम बनवले असतील. आणि परत तो त्याचा एक सीट असेल त्या घरामध्ये, जो तिथे तो रोज बसणार. आणि परत ज्याला माणसं तो वर बोलवतो त्यांच्यासाठी एक छान रूम करून ठेवली असेल. अश्विनदा, आपण प्रत्येकाचा सिनेमा चालावा, अधिकाधिक प्रेक्षकांना पोहोचाव्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. स्वतःची टीमसुद्धा आणि अनेकदा आजूबाजूची माणसं, सहकलाकार, टीम, फॅटर्निटी म्हणून प्रयत्नशील असतात. पण आजच्या तारखेला नेमकं आपण कुठे कमी पडतोय असं तुला वाटतं? त्याचं ना एक उत्तर असं आपल्याला देता येणार नाही, कारण बऱ्याच गोष्टी आहेत जिथे आपण कमी पडतो, काही ठिकाणी आपण खूप उत्तम काम करतो आहे. मला असं वाटतं ना की मुळात सिनेमा करत असताना आपण हा सिनेमा का करतो आहे याचं एक कारण जर सुरुवातीपासून खूप क्लिअर असेल ना, तर पुढच्या गोष्टी सोप्या होत जातात. म्हणजे मला असं वाटतं की मुक्काम पोस्ट, ठाणे, धर्मवीर भाग 1 करत असताना एक ध्येय माहिती होतं, 2 करत असताना ध्येय माहिती होतं. त्याच्यामुळे ते सिनेमे बनवल्यापासून रिलीज करेपर्यंत ना तुम्हाला प्रवास माहिती असतो. मग ते प्रमोट करणं सोपं जातं, तो सिनेमा पोचवणं सोपं जातं. याच्या आधी मी केलेले सिनेमे असतील, मग तो नाळ असेल, की नाळसारखी सोपी गोष्ट होती, ती करत असताना माहिती होतं की आपल्याला हे इथपर्यंत पोचवायचं आहे. तो सिनेमा किती लांब जाईल हे आपल्या कुणाच्याच हातात नसतो, त्याच्यामुळे ते ठरवता येत नाही. ही गोष्ट तशीच आहे की छोटी गोष्ट, छान गोड गोष्ट, चांगलं काय असू शकतं तर आपण सिनेमा प्रामाणिकपणे तयार करूया, चांगला सिनेमा तयार करूया. मला असं वाटतं ना की कुठेतरी इथे आपण थोडंसं आपल्याकडनं चुका होतात, ते सिनेमा बनवताना होतात. आपण पूर्ण विचार इन द सेन्स की कुठल्या माध्यमातून पोचवायचा आहे, कसा पोचवायचा ह्याचा विचारसुद्धा ना मेकिंगच्या वेळी व्हायला पाहिजे. की उत्तम गाणी, आपण थोडंसं आपलं गाण्यांकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे काय ते प्रमोशनसाठी आपण एकच माध्यम, एकच पद्धत ह्याच्यामध्ये आपण अडकलो आहोत. मला वाटतं की ती बदलणं गरजेचं आहे. आपल्याकडे कमालीचे लेखक आहेत, कमालीचे मेकर आहेत, उत्तम अभिनेते आहेत, तंत्रज्ञ तर आपल्याकडे इतके भारी आहेत की आज मला वाटतं की जे काही बॉलिवूडमध्ये काम सुरू आहे, स्पेसिफिकली वेबसिरीजमध्ये, सगळे मराठी तंत्रज्ञ काम करतात. मग हे जर टॅलेंट आपल्याकडे आहे तर आपण आता अडकतोय कुठे तर पोचवण्यापर्यंत. तर त्याच्यासाठी थोडं वेगळा विचार करायला पाहिजे. एकत्र येणं ही आत्ता काळाची गरज आहे. जोपर्यंत इंडस्ट्री म्हणून आपण सगळे एकत्र येऊन एकमेकांना व्यवस्थित सपोर्ट करत नाही, मग त्याच्यामध्ये रिलीजच्या तारखा हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही सिनेमे कधी आणता, किती सिनेमे आपण रिलीज करतो आहे. कारण एवढं सगळं करत असताना बघणारी माणसं तेवढीच आहेत. सो माझं एक कायमचं एक गणित असतं की मराठी माणसासाठी ना आपण प्रायोरिटी लेवलवर कुठे आहोत. कारण हॉलिवूड पण आपल्या माणसांना बघायचं आहे, आपल्याला हिंदी सिनेमा बघायचा आहे, साऊथही बघायचं आहे, मराठी सिनेमा बघायचा आहे, मराठी नाटकही पाहायचं आहे. हे सगळं जे काही आहे ते आपल्या लिमिटेड बजेटमध्ये बघायचं असल्यामुळे ना आपण जर त्याच्यानुसार प्रायोरिटी ठरवत गेलो, नंबर ऑफ सिनेमे कमी करणं हे खूप गरजेचं आहे. खूप सिनेमे आपण करतो आहे, एवढे सिनेमांची खरंच प्रेक्षकांची गरज नाही आहे. म्हणजे मुळात प्रेक्षकांची गरज जर आपण ठरवू शकलो, त्यानुसार आपण सिनेमे केले आणि मर्यादित केले तर ते नक्की पोहोचतात. म्हणजे गेल्या जर 2-3 वर्षात बघितलं तर आपल्याकडे सिनेमांनी ॲक्च्युली चांगला बिझनेस केला आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली अगदी वेड, बाईपण, वाळवी हे मोठे आपल्याकडे आकडे आहेत. त्याच्यानंतर आता नवरा माझा नवसाचा आहे, धर्मवीर 1, धर्मवीर 2 आहेत, पावनखिंडचं उत्तम रिस्पॉन्स आहे. मला वाटतं की हे ज्या पद्धतीने घडतं ना, तर प्रेक्षक आहे, प्रेक्षकांना बघायचा आहे सिनेमा. फक्त तुम्ही त्यांच्या वेळेनुसार त्यांना काय हवं यानुसार जर सिनेमा आला आणि थोडा नंबर ऑफ सिनेमा जर आपण कमी केले तर नक्की आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळेल. नाही, आपल्याकडे ना मला अजून असं वाटतं खोटं बोलणाऱ्यांची आणि खोटं ऐकणाऱ्यांची खूप संख्या झालेली आहे. म्हणजे एक दिग्दर्शक येतो,
त्याचा अनुभव काय माहिती नाही. तो एका निर्मात्याला सांगतो, त्या निर्मात्याला कुठनं तरी तो पकडतो, त्याला तो सांगतो की एक मस्त स्टोरी आहे माझ्याकडे. तो म्हणतो क्या बात आहे, करूया, किती बिझनेस होईल. मग तो म्हणतो सैराट. प्रत्येक सिनेमा सैराट नाही होत. सैराट एकदाच झाला ना. म्हणजे प्रत्येक एखाद्या फॅमिलीमध्ये प्रत्येक मूल गोरच कसं होईल, सावळं होईल, काळं होईल, असं काहीतरी होईल ना. डिफरंट काहीतरी, सरळ नाक असेल, कोणीतरी आईच्या चेहऱ्यावर जाईल, कोणीतरी वडिलांच्या चेहऱ्यावर जाईल. हे अजून आपल्या लोकांना लक्षात का नाही येते. ह्या फसवणाऱ्यांना दूर करा. त्यांनी काय केलं आहे, तुम्ही जेव्हा तुम्ही एखादं घर घ्यायला जाता तेव्हा तुम्ही काय बघता, बिल्डर किती जेन्युइन आहे, हे आपल्याला परवडणार आहे की नाही, मग हे कधी कंप्लीट होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी करता ना. तसंच हे आहे ना, हे एक प्रॉडक्टच आहे. या दिग्दर्शकांनी काय केलं आहे, यांनी कुठे काम केलं आहे, याच्या आधी यांनी काय केलेलं आहे, तो सिनेमा कसा गेलेला आहे, त्यांनी चांगलं काम केलं आहे का, या प्रोडक्शनवाल्याने याच्या आधी कुठे काम केलेलं आहे, त्यांनी पैसे कसे हाताळलेले आहेत. हे तुमचे पैसे आहेत म्हणून तुम्ही विचार करायला पाहिजे ना याचा. तो तुम्हाला काहीतरी खोटं सांगतो, पहिल्या आठवड्यात 50 करोड, दुसऱ्या आठवड्यात 50 करोड, असं काहीच होत नाही. असं काहीही होत नाही. ही खोटी चित्र आहेत ना, ही खोटी चित्र निर्मात्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. ते आधी सगळं पुसून टाकलं पाहिजे, झिरो ब्लँक, आणि मग टेबलवर बसलं पाहिजे. तर मराठी सिनेमे कमी आणि उत्तम होतील. नाही तर मराठी सिनेमे काय 150, 160, 170 होतच राहणार आहेत. आणि किती रिलीज होतात, रिलीजच नाही होत ना. अरे मी स्वतः ॲज अन ॲक्टर म्हणून इतके सिनेमे केले आहेत, आज त्यातले बऱ्यापैकी सिनेमे रिलीज झालेलेच नाही आहेत. त्या निर्मात्यांना डोकं फोडून सांगत होतो मी की हे तुम्ही नका करू, मला आता याच्या पुढचे पैसे देऊ नका, 10 दिवस शूटिंग झालं आहे ना, तेवढेच पैसे द्या, पुढचे देऊ नका. तरी निर्मात्यांनी सिनेमे कंप्लीट केले. आता काय करू शकतो त्याला आपण. शेवटी आपण विचार काय करणार, पुन्हा हे माझं पोट आहे, मी एकदा शहाणपण सांगितलं, दुसऱ्यांदा शहाणपण सांगितलं, त्याला ऐकायचंच नाही आहे, मी काय करू शकतो. पण ही संख्या खूप वाढली आहे. ही जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत जेन्युइन लोक येणार नाहीत, आणि जेन्युइन लोक जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत उत्तम सिनेमा दिसणार नाही. नक्कीच. आणि याच्यात म्हणजे मला एकच फक्त ॲड करतो की आपल्याकडे आपण चूक काय करत असू ना, तर आपण प्रेक्षकांवरती हे टाकून देतो की प्रेक्षकच नाही येतो, आम्ही सगळं चांगलं करतो पण मराठी प्रेक्षक येत नाहीत. मला नाही वाटत की कुठला टूथपेस्टवाली कंपनी असं म्हणत असेल किंवा बिस्किटवाली म्हणत असेल की काय यार माझा माल कोणी विकतच घेत नाही. असं नाही होत खरं तर. म्हणजे आपण सगळंच त्यांच्यावर नाही टाकू शकत. आपली जबाबदारी पण ती आहे. आपण चांगला सिनेमा बनवतो का, तर नक्की बनवतो, पण तो पोचवण्यात कमी पडत असू तर ती आपली चूक आहे. आणि मला वाटतं की हे आत्ता रिअलाईज होतं आहे. आता अनेक निर्माते आहेत जे ह्याच्यावरती सिरियसली बोलत आहेत. स्वतः मेकर म्हणजे चांगले दिग्दर्शक आहेत जे विचार करत आहेत. स्टुडिओजसुद्धा ह्याचा विचार करत आहेत की हे कशा पद्धतीने करावं लागेल, कारण जसं काळ बदलतो आहे आपल्यासमोरची आव्हानं बदलत आहेत. त्यामुळे त्याचा सिरियसली विचार करून त्या दृष्टीने आता आपण प्रत्येक सिनेमाच्या वेळेला हे प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे. आणि आता तो होतो आहे. सो मला असं वाटतं की की हळूहळू याचे रिझल्ट दिसतील. अवघड आहे का, नक्कीच अवघड आहे, पण हा बदल व्हायला सुरुवात झाली आहे. आता म्हणजे मला हे सध्या असं म्हणायला की मालिका न करण्याची त्याची जी कारणं आहेत की मोनोटोनस होऊ नये किंवा त्यात त्याला अडकत नाही. तू एकांक केलीस, नाटक केलंस, वेबसिरीज सुद्धा केलं आहे, सिनेमे सातत्याने करतोस, वेब सिरीज केलीस. तुझं नेमकं काय कारण आहे की टी व्हीपासून लांब राहण्याचं? टी व्हीपासनं नाही, मला ॲक्च्युली ते पेशन्स माझ्याकडे आहेत का आय डोंट नो. कारण त्याच्यात ॲक्च्युली ते एक वेगळं चॅलेंजिंग आहे गोष्ट जी मी ऑब्झर्व केलेली आहे. माझे मित्र अनेक टी व्ही चॅनल्समध्ये काम करतात. जे कलाकार आहेत ते नंतर मित्र झालेले आहेत ते काम करतात. पण मला ते पेशन्स माझ्याकडे तरी नाही आहेत आत्ता तरी. पुढचं मी सांगू शकत नाही. पण टी व्हीपासून लांब, टी व्हीचं ॲक्च्युली मी जेवढं बघितलं टी व्हीचा रीच खूप जास्त आहे, हे मी ऑब्झर्व केलं आहे. हे खूप जास्त आहे. पण मला अजून तो पेशन्स माझा डेव्हलप होत नाही की मी इतके वर्ष एखादं काम सेम कॅरेक्टर किंवा सेम सेटवर जाऊन सेम, कदाचित मी जसं मी म्हटलं ना की मी सिनेमेच करत आल्यामुळे मला तो पेशन्सच माझ्यात तो अजून डेव्हलप की मी एक सिरीज केली होती. सिरीज म्हणजे एक आठवड्याभराचं एक सिरियल होती ती झी युवावर. तर ती मी एक सिरियल केली होती. त्याच्यात पण त्यांनी एक 4 दिवसात साधारण मला म्हणजे साधारण 14 तास काम करून घेतलं. तर मला ते माहीत नाही म्हणजे ते कसं करतात, काय होतं, आय डोंट नो. ते पण एक स्किल आहे, पण ते माझ्याने होत नाही. मी एकानंतर ब्लॉक होतो आणि मला ते फक्त लिहिलेलं बोलणं, म्हणजे काही लोक तर प्रॉम्प्टिंग घेतात त्याच्यात.
सो ते प्रॉम्प्टिंग करून बोलणं ते मला माहीत नाही ते कसं करतात, आणि मला ती अजून ती स्किल डेव्हलप झाली नाही माझी. तर ती जर झाली स्किल डेव्हलप तर नक्की मी करीन. मला असं वाटतं TV म्हणजे करण्यात काहीच हे नाही आहे, पण मला ते पेशन्स तो लेवलचा नाही आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता जसं तू म्हणालास ना की सिनेमा बाबतीत सिनेमागृहात लोक येत नाहीत वगैरे, तर मला अजून एक गोष्ट फार भारी वाटते. सिनेमा डे जेव्हा असतो 99 रुपयाला तिकीट असते तेव्हा सिनेमागृह भरलेले असतात. सो ह्याचा विचार थोडासा आपणही करायला हवा की सिनेमा रिलीज करत असताना आपण ॲटलिस्ट जसं आता फर्स्ट क्लास दाभाडेने केलं 112 रुपये तिकीट ठेवलं होतं त्यांनी पहिल्या दिवशी. सो तो एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. सो त्याच्याकडे आपण ऑब्झर्वेशन ठेवून आपण स्वतःच्या सिनेमाचे पहिल्या दिवशी तरी ॲटलिस्ट सिनेमाचे रेट थोडे कमी करून शुक्रवारी थोडंसं हां. मला उलट माझं वेगळं म्हणणं आहे, सिनेमाचे रेट एक दिवस तुम्ही कमी केलेत ना, शंका यायला लागते प्रेक्षकांना. एक तर तुम्ही परमनंटली सिनेमाचे रेट कमी झाले पाहिजेत. म्हणजे कसं की चला आपण जाऊन बघूया ना, गेले तर गेले, किती जातील, 200 रुपये जातील, 300 रुपये जातील. पण असं एका सिनेमाचं आहे एका दिवसासाठी केलं की शंका यायला लागते लोकांना, अरे का केले असतील, मग सिनेमा चालला नाही असं त्यांनाच वाटतं की काय. आणि हे आहे हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला नाही असं वाटत की एका सिनेमासाठी एका दिवसासाठी तिकीट. मला असं वाटतं जास्तीत जास्त 150 रुपये जर मराठी सिनेमाचं तिकीट असेल ना, कारण ते फायदेशीर ठरेल मला असं वाटतं. कारण ना एक कॉमन माणूस जेव्हा जातो तेव्हा तो 200, 250, 300 रुपयाचं तिकीट काढेल 4 लोकांचं, तर त्याचे 1000 रुपये त्याच्यातच गेले. त्यात तिथे मिळणारे पॉपकॉर्न हे त्याच्यापेक्षा महाग असतात. म्हणजे काही सिनेमे मी बघितलेले आहेत ज्याचे पॉपकॉर्नचे पैसे माझे जास्त गेलेले आहेत एकट्याचेच. सो त्याच्यामुळे ते फार खर्चिक गोष्ट असते. सो त्याकडे पण मराठी सिनेमाने लक्ष द्यायला पाहिजे. थोडंसं फुटफॉल वाढायला हवा. कारण काय आहे, चर्चा खूप होते, असा चालला पाहिजे तसा चालला पाहिजे, पण जो मूळ प्रश्न आहे तिकिटाचा त्याच्यावर कोणीच काही बोलत नाही आणि त्याच्यावर ॲक्शन घेणं फार गरजेचं आहे. मला एक गोष्ट ॲड करावीशी वाटते याच्यामध्ये. जसं सर मगाशी म्हणाले की बरेच प्रोड्युसर आहेत, नॉलेज नसतं, कोणतरी डिरेक्टर येऊन सांगून जातो. आपल्याकडे ना म्हणजे आता साहिल मोशन पिक्चर आहे, एक प्रोडक्शन हाऊस आहे जिथे फक्त सिनेमा बनतो. बिझनेस काय तर सिनेमा बनवणं, मांजरेकरांचं असेल किंवा आपल्याकडे ना खूप कमी आहेत प्रोडक्शन हाऊस जे म्हणतो ना आपण, एक हार्डकोर प्रोडक्शन हाऊस जिथे फक्त सिनेमा बनवला जातो, असे खूप कमी आहेत. मला असं वाटतं बोटावर मोजणे इतके ते जे बनतात सिनेमे ना, त्यातले मला तरी वाटतं 60-70% सिनेमा असे जे फर्स्ट टाइम प्रोड्युसर आहे त्यांनी सिनेमा बनवताना प्रोडक्शन हाऊस रजिस्टर केलेला असताना तो सिनेमा बनतो. हिंदी किंवा साऊथचं मला माहिती आहे, पण जेवढं मला हिंदीचं माहिती आहे, एवढ्या वर्षापासून ते प्रोडक्शन हाऊस आहेत आणि त्यांचा बिझनेस म्हणून ते लोक सिनेमाकडे बघतात. मॅडॉक असेल, धर्मा असेल, मी नावं भली मोठी घेतोय, पण त्याचा बिझनेस म्हणजे काय तर सिनेमा बनवणं. आपल्याकडे सिनेमाला अजून बिझनेस म्हणून जोपर्यंत बघत नाही ना आपण, म्हणजे काही मोजके प्रोडक्शन हाऊस आहेत पण असे प्रोडक्शन हाऊस तयार झाले पाहिजेत. आपल्याकडे अजून फक्त ना लोक डिपेंड आहेत की आपण सिनेमा बनवला तर मग चॅनल विकत घेणार आणि त्याच्यातून एवढे पैसे मिळणार आणि अनुदानातून एवढे पैसे मिळणार. गोंधळ आहे की माहितीच नाहीये आणि इतकं खोटं बोलतात, इतकं आता धर्मवीर 1, धर्मवीर 2 झाल्यानंतर आता हा मी प्रेझेंट करतो. माझ्या 2-4 गोष्टींवर आमचं काम चालू आहे, ते शूटिंग पण सुरू होईल. इन मीन टाईम इतकी लोक मला भेटायला आले असतील कल्पेश, इतकी लोक, आणि भरभरून पैसे घेऊन आले. म्हणजे असं नाही की उगाच आले गप्पा मारून गेले, भरभरून पैसे घेऊन आले, अकाउंट डिटेल्स द्या, लगेच ट्रान्सफर करतो, काम सुरू करू. पण मला त्यांच्यामध्ये ती जेन्युनिटी नाही दिसली की यांना या मराठी सिनेमाशी लगाव आहे का, सिनेमा करायचे करून टाका. मला त्यांच्यातली जेन्युनिटीच दिसली नाही. होणार काय, त्यांच्याकडनं मी पैसे घेणार, मी एक सिनेमा तयार करणार, त्यातलं जे काय मला प्रोडक्शन हाऊसला माझी जी फीस असेल ती मिळेल, संपलं. पण माझ्या नावाने, साहिल मोशन आर्ट्स नावाने जे प्रॉडक्ट लोकांसमोर जाणार आहे त्याचं काय, ते तर जेन्युइन गेलं पाहिजे ना. सिनेमा चालणार नाही चालणार हा पुढचा मुद्दा, हा नशिबाचा भाग आहे, हा लिटरली नशिबाचा भाग आहे. पण प्रॉडक्ट तर चांगलं गेलं पाहिजे ना लोकांसमोर. आणि ते प्रॉडक्ट तेव्हाच चांगलं जातं जेव्हा तो फायनान्सर किंवा प्रोड्युसर हा जेन्युइन असतो, हा सिरियस आणि सिन्सिअर असतो. मी काय फार मोठा निर्माता नाही आहे, मी आत्ताशी 2 सिनेमे केलेत, पण मी सिरियस निर्माता आहे, मी सिन्सिअर निर्माता आहे. एवढं मात्र मला म्हणजे मी स्वतः अभिमानाने सांगतो, माझ्या सेटवर ज्याही गोष्टी घडायच्या त्या अत्यंत प्रामाणिकपणे सिन्सिअरली व्हायच्या, नो फालतूपणा.
ज्या गोष्टींची झळ पोहोचलेली आहे त्याचा मला त्रास झाला अभिनेता म्हणून, त्या मी माझ्या अभिनेत्याला त्रास होऊ दिला नाही, माझ्या टेक्निशियन्सला होऊ दिला नाही, मी कोणालाच होऊ दिला नाही. अन्न वस्त्र निवारा 3 गोष्टीसाठीच आपण मरमर करतो ना. वेळेवर पैसे मिळाले पाहिजेत, जेवण उत्तम मिळालं पाहिजे आणि छान राहायला मिळालं पाहिजे. हे 3च गरज आहेत आपल्या, बाकी काही नसतात. आणि ह्यात जर समजा तुम्ही निर्माता म्हणून देऊ शकत नसाल, त्यात पण तुम्ही चोरी करत असाल, निर्माता नाही म्हणजे प्रत्येक निर्माता तसा असतो अशातला भाग नाही, पण त्यांचे सांभाळणारे खूप लोक असतात असं फिल्ट्रेशन असतं खूप विचित्र. मग याचे 2% मग त्याचे 3% मग 4% असं खूप असतं विचित्र. मग तो जर समजा त्याच्या झोलझपाटे करत असेल तर ते कसं काय होणार प्रॉडक्ट सिरियस? डिस्ट्रीब्युशनला पण हे होतं. हां म्हणजे डिस्ट्रीब्युशन करत असता पण हे सगळ्या गोष्टी होतात. So त्या सगळ्या कमी केल्या, जेन्युइन लोक आली तर जास्त सिनेमा चालेल. ॲक्च्युली जेन्युइन लोक आली ना, म्हणजे सर म्हणाले, आता प्रथमेश म्हणाला, आपल्याकडे ना खूप मोठा तो प्रॉब्लेम आहे की सिनेमा करताना ना डिरेक्टर आणि प्रोड्युसर एका पेजवरती असतात, कारण निर्मात्याने पैसे लावलेले आहेत, डिरेक्टरनी सिनेमा केला आहे, पण त्याच्यामधली जी फळी असते ना तिथे ना गडबड होते. डेंजर. इव्हन डिस्ट्रीब्युशनला जसं हा म्हणाला, बरेच सिनेमाला की थिएटरची संख्या एक सांगितलेली असते आणि ज्या दिवशी सिनेमा रिलीज म्हणून या सिनेमाच्या वेळेला डायरेक्ट चेन सिनेपॉलिस चेनशी डिस्कशन झालं, मध्ये कोणीच नाही, कंपनी आणि प्रेझेंटर. तुमचं काय म्हणणं आहे, आमचं हे म्हणणं आहे. आणि मला फार बरं वाटतं की सिनेपॉलिसनी इतका छान सपोर्ट दिला आहे. ते म्हणाले मराठी सिनेमा आम्हाला मोठा करायचा आहे, कारण आम्ही महाराष्ट्रात आहोत. आणि जेव्हा आम्ही बघतो की महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमा चालत नाही, दुसरा कुठला तरी भाषेचा येऊन सिनेमा करोडो रुपये घेऊन जातो, तेव्हा वाईट वाटतं. आणि त्यांनी पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं, हम आपके साथ है, आप हमारे साथ हो, ये फिल्म हम लोग कोई भी मराठी फिल्म आने दो इसके बाद में, अगर हमसे हो रही है तो वो बड़ी करेंगे. मगाशी तुझं उदाहरण आले की अनेक फायनान्सर तुझ्यापर्यंत आता येतात, उगवतं सूर्याला नमस्कार ते तर असतंच. त्यामुळे ते एक तो वर्ग असतो. पण त्याचबरोबर अभिनेता ते निर्मात्याने सादर करतात. हा जो तुझा प्रवास आहे तो चढ उतारांचा प्रवास आहे. पूर्वी भेटणारी माणसं, त्यांच्यातून मिळणारं रिॲक्शन, आज भेटणारी माणसं, त्यांचं टेकिंग, ते कसं बदललं आहे, किती बदललं आहे, कसं नाही हे खूप बदललं आहे. पण मी याकडे ना माणसाची सायकोलॉजी त्याप्रमाणे मी बघतो. माणसाचा स्वभावच तो आहे की जो त्याला कामाचा दिसतो तो त्याला नमस्कार करतो, जे त्याला कामाचा वाटत नाही त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो. सो हे माझ्या आयुष्यात पण खूप घडलेलं आहे. पण मी खूप स्पोर्टिंगली बघतो. माझ्या मनामध्ये कुठलीही बदला घेण्याची भावना वगैरे अशी अजिबात नाही, कारण शेवटी तो माणूस आहे. बरं, माणूसच चुका करतो म्हणजे चुका करणारा हा माणूसच आहे. प्राण्याने चूक केली की नाही आपण नाही सांगू शकत, त्या फॅटर्निटीला माहिती आहे ते. पण चुका करणारा माणूसच आहे आणि हे सायकोलॉजिकल आहे. अशा खूप घटना माझ्या बाबतीत आता घडत असतात की अरे हा तर माझ्याकडे बघतच नव्हता आणि अचानक मी कधी येऊ तुम्हाला भेटायला, मग काय नाही माझं काही काम नाही, जस्ट भेटायचं तुम्हाला. अरे हा तर बघत पण नव्हता माझ्याकडे. पण ठीक आहे, हे वेळेचं गणित असतं सगळं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या आयुष्यामध्ये काय घडलं आहे, कशामुळे घडलं हे मला माहिती आहे. म्हणजे हे सगळं जे माझ्या आयुष्यामध्ये इतकं चांगले सगळे दिवस दिसायला लागले हे कोणाचे तरी आशीर्वाद आहेत, किंवा असं म्हणूया की माझ्या घरच्यांचे काहीतरी चांगले कर्म असतील. मी एका गाडीवर असं वाचलं होतं, जसे परवाच्या दिवशी आम्ही प्रमोशनला चाललो होतो की तू चांगलं कर तुझं चांगलं होईल, तू चांगला विचार कर तुझं चांगलं होईल. आणि हे सिम्पल लॉजिक आहे आयुष्याचं असं मला फार वाटतं. कारण हे सर्कल इतकं विचित्र आहे ना, म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात पण अनुभव घेऊन बघा. तुम्ही जर 4 फोन कोणाचे उचलले नाहीत तर तुम्हाला अनुभव येईल तुमचे 4 फोन कोणी उचलत नाहीत. दिस इज अ सर्कल, दिस इज अ सायकोलॉजी. या बॅड वेव्ज आणि गुड वाईब्स आहेत या प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्यामुळे मी अजिबात हुरळून गेलेलो नाही आहे. मला उद्या जर अशी वेळ आली की परत एस टीच्या बसमधनं बसून जायचं आहे तर मला आनंद होईल त्या एस टीचं तिकीट काढून कुठेतरी फिरायला जाणे. आज ठीक आहे, आज देवाने माझ्याकडे गाडी दिली आहे, देवाने मला खूप छान सुखसोयी दिलेल्या असतील म्हणून असं नाही की मी हुरळून गेलो आहे. मी अजूनही त्याच नोटवर आहे आणि मी अजूनही तसाच आहे. त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठल्याही आधी वाईट वागणाऱ्या आणि आता गोड वागणाऱ्या माणसांविषयी कुठलाही द्वेष नाही, कुठलाही राग नाही, कुठलाही लोभ नाही. नाव आय एम अ न्यूट्रल. मंगेश सरांचं एक खरंच
लवसुलभ नावाचा एक सिनेमा केला होता खूप. हां. त्याच्या आधी त्यावेळी ते धर्मवीरचं डिस्कशन वगैरे चालू त्यावेळी होतं. त्या सेटवर सुरू होतं आणि त्यावेळी आम्ही जसे भेटायचो ना तसेच आजही भेटतो, तसेच आम्ही गप्पा मारतो. म्हणजे धर्मवीर 2चं लॉन्चिंग बघून मी सरांना म्हटलं, सर काय आहे हे? एवढं भारी लॉन्चिंग एकदम मराठी सिनेमाचं. आणि ते तसेच मला पप्या म्हणून हाक मारून तसेच पप्याला जा रे तुम्हाला भारी वाटलं मस्त. त्यात मी फारच त्या सेटअपमध्ये फारच छोटा व्यक्ती आहे मला माहिती आहे, पण त्यांच्यासाठी मी महत्त्वाचं हे बघून मला खूप भारी वाटलं. सो ते अजूनही तसेच आहेत, तसंच प्रेम करतात, अजूनही तशाच शिव्या घालतात मला. ते फार महत्त्वाचं आहे मला वाटतं. ते फार भारी आहे त्यांचं नेचर. गप्पांच्या शेवटच्या टप्प्यात आमचे काही शिष्य आले. अरे बापरे. तुमचा आहे का प्रश्न? त्यांचे एक प्रश्न, तुमचं नाव सांगा, कॉलेजचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. कॉलेजच्या तुम्ही कॉलेज क्लब रिपोर्ट वा 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 भारी. एक सोड ना हे ऑनलाईन ऑनलाईन कॉलेज केलं. एक नक्की आधी होते. ऑनलाईन कॉलेज केलं. विचारा. मी समीक्षा राणे, ढाणकर कॉलेज. अरे वा भारी एक नंबर. तो विचारच. माझा प्रश्न तुझ्यासाठीच आहे. पुढे मालिकांमध्ये आलास तर मग कोणत्या प्रकारच्या भूमिकांमधून प्रेक्षकांना नाही, आपला ढाणूकर मधला एक सुपरस्टार आहे ना यशोमन आपटे, तो करतोय मालिका. तो भारी करतोय मालिका. आणि मी जर आलो तर नक्की मला काहीतरी वेगळं करायला आवडेल. सेम जे सिनेमामध्ये करतोय ते करायचं नाही आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. आता ते काय वेगळं करायचं ते दिग्दर्शकाने ठरवावं आणि माझ्याकडनं ते काढून घ्यावं, पण नक्की मला करायला आवडेल मालिका. नमस्कार, माझं नाव साक्षी मर्चंडे आणि मी साठे महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. माझा प्रश्न हे आपलेच भरले वाटते. माझा प्रश्न नायरा तुला आणि सर तुम्हाला होता. घरी आणि शाळेतली नायरा मायरा. सॉरी मायरा ही कशी असते? सगळी दोन्हीकडे सेम असतो. म्हणजे शाळेमध्ये जेव्हा टीचर्स डे असतो, मॅडम पाणी चाहिए. म्हणजे शाळेमध्ये जेव्हा पण कुठला पण फंक्शन असतो तेव्हा आम्हाला सूट दिलेली असते की आता तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. आणि आणि स्कूलमध्ये पण म्हणजे घरी पण तुला सूट असते. काय पाहिजे ते कर. काय हां. पाहिजे ते. आणि सेटवर तू सगळ्यांकडून करून घे. सूट देऊन आई बाबा जातात. आणि सर माझा प्रश्न तुम्हाला होता की दिग्दर्शक म्हणून तुमचा आदर्श कोण आहे? अरे बापरे. खूप आहेत. म्हणजे पहिलं तर मी तुमच्यासोबत काम सुरू केलं. मी संजय यादव, राजेश देशपांडे आणि चंदू गंसे यांच्याकडे असिस्टंट आणि असोसिएट डिरेक्टर होतो. तर मी चंदू गंसे जो माझा डिरेक्टर आहे त्याच्याकडे खूप शिकलो. म्हणजे मी जे काही टेक्निकली शिकलो ना ते चंदू गंसेंकडे शिकलो. कारण दगडीचाला मी असोसिएट होतो बनला, त्यानंतर भेटली तू पुन्हा. सो तो माणूस मला ना खूप काय होतात स्क्रिप्टवरती त्याचा एक हे होता, हात होता. तो लिहायचा नाही पण त्याला ना टेक्निकली स्क्रिप्ट कशी मांडायची नाही हे खूप माहीत होतं. आणि शॉर्ट टेकिंग म्हणजे आता मला माहीत नाही कसं पुन्हा ऑब्झर्व करतं, पण मी संजय यादव आणि चंदू गंसे ह्यांच्यामधलं ना असं मी घेतलं आहे त्या टेक्निकली करताना. सो मला तरी माझे गुरु संजय यादव, राजेश देशपांडे आणि चंदू गंसे. आणि चंदू गंसेकडून मी टेक्निकली खूप शिकलो आहे. सो आत्ता तरी माझे आदर्श ते माझे गुरु आहेत. प्रत्येकाने मला एक कारण सांगावं की मुक्काम पोस्ट देवाचं घर का बघावं आणि ते कारण रिपीट झालं नाही पाहिजे. प्रत्येकाचं वेगळं हवं. सुरुवात तू कर ना. मी करतो. नाही तुम्ही करा ना. म्हणजे मायरा करते, मायरा. म्हणजे मी काहीतरी वेगळं जो विचार. जो सिनेमा आहे त्याचं नाव मी पण काय? वेगळा विचार करतो. कॅम्पस ते का देवाचा बघावं त्याचं एक कारण सांग. वन रिझन सांग त्याचं. सगळ्या फ्रेंड्सनी काय यावं त्या सिनेमाला? कारण त्याच्यामध्ये गावाचं नाव खूप छान ठेवलंय सरांनी आणि तो खूप कॉमेडी आहे. काय नाव गावाचं? नाही रिव्हील करायचं, बरं. मूवी मध्ये बघा. मला वाटतं गोड छान सिनेमा तर आहेच, पण मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमा बघावा. त्याच्यासाठी हा सिनेमा बघा. कारण मराठी सिनेमा आपण म्हणतो ना फार भारी असतो, मस्त असतो. तो भारी आणि मस्त हा झालेला आहे. सो प्लीज या थिएटरमध्ये आणि तिकीट काढून हा सिनेमा बघा. OTTवर वगैरे टी व्हीवर कधी येईल वगैरे असं काही विचार करू नका. प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. मुक्काम पोस्ट देवाचं घरी का बघा. एक तर मराठी सिनेमा आहे, तो आपण बघायलाच पाहिजे कारण आपण महाराष्ट्रात राहतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला नेहमी वाटतं
आपण आईच्या उदरातनं जन्म घेतलेला असतो, पण वडिलांच्या हृदयातनं जन्म घेतलेला असतो. आणि आपण नेहमी वडिलांना विसरतो, पण खरं पाहिलं तर वडील आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. मला असं वाटतं की असलेल्या वडिलांनी त्यांचं महत्त्व पटवून घेण्यासाठी आणि नसलेल्या वडिलांची आठवण म्हणून मुक्कामपोस्ट देवाचं घर बघा. सगळ्यांनी कारणं तर सांगितली आहेत म्हणजे का बघा, आणि ती चांगली आहेत. आपण मालगुडी डेज, चंपक असायचं ना पुस्तक, हां. सो त्यात बऱ्याच गोष्टी आपण वाचलेल्या असतात त्या जुन्या काळातल्या, आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या आवडतात. परीकथेतली एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे, आणि 4 ओळींचं पत्र तुमचं आयुष्य कसं बदलतं हे तुम्हाला या सिनेमातून बघायला मिळेल. सो खूप छान सिनेमा आहे. सो प्लीज 31 जानेवारीला बघा. थँक्यू सो मच. थँक्यू.